7 दिवसाचं एवढं कोडं, तर कसलं कोडं ते मी पुढं सांगते. श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज सकाळी माझी मॉर्निंग ही 6 वाजून 10 मिनिटालाच झाली आणि ते पण मम्मीने उठवलं म्हणून. आणि आज का झाली सकाळी एवढ्या लवकर मॉर्निंग, तर आजपासून गुरुचरित्र पारायण स्टार्ट होत आहे. 7 दिवसाचं पारायण आहे, त्यामुळं म्हणून मी लवकरच उठले आणि आवरून मला जायचं होतं केंद्रामध्ये. आणि खूप लेट होईल म्हणून मम्मीने लवकर उठवलं होतं, कारण पहिल्या दिवशी थोडं लवकर जाऊन जागा वगैरे बघायला लागते, आपला पाठ वगैरे कुठे आहे ते बघायला लागतं. त्यामुळं मग गेले केंद्रामध्ये आणि बसलो आम्ही, आमचा पाठ वगैरे भेटला आणि तिथे बसलो. आणि नियम कोडं म्हणजे कसलं, तर नियम खूप आहेत, कडक नियम आहेत. म्हणजे कांदा लसूण खायचा नाही, जे एक अन्न खाल्लं आहे आज ते 7 दिवस अन्न खायचं, चटईवरती झोपायचं, दुसऱ्याच्या घरी जायचं नाही, दुसऱ्याच्या घरचं पाणी प्यायचं नाही, असे खूप सारे नियम आहेत. मग ते पण सगळे पाळायचे होते. त्यामुळंच म्हटलं की 7 दिवसाचं एवढं कोडं. तर हो, म्हणजे आता असं एकदम करायचं म्हटलं की थोडं कोडं वाटतंच. आणि त्यानंतर मग पारायण वगैरे स्टार्ट झालं आणि खूप छान पारायण झालं. 350 लोक पारायणासाठी आली होती आणि जागा पण पुरत नव्हती बसायला लोकांना, म्हणून त्यामुळं खूप हे जवळजवळ बसवलं होतं सगळ्यांना. त्यानंतर खूप छान पारायणचा पहिला दिवस संपला. तर उद्याचा दिवस बघू आता कसा जातो. आणि साडी काढायला मी घरी गेलेच नाही, कारण खूप लेट झाला होता, 12 वाजले होते आणि सगळं काम पेंडिंग आहेत आणि ते करायचे होते, म्हणून मी शॉपलाच गेले डायरेक्ट. तर उद्या भेटू, बाय.